नमस्कार. माझ्या प्रिय कुंभ राशीच्या भाग्यवान मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष केंद्र या आपल्या लाडक्या चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुमच्या आयुष्यात एक असा वळण घेऊन येणार आहे ज्याची तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत होता. आज 25 मार्च 2026 बुधवार. हा केवळ कॅलेंडरवरचा एक दिवस नसून कुंभ राशीच्या लोकांसाठी भाग्योदयाची एक सुवर्ण संधी आहे. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू इच्छित असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी मनापासून पहा. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील अनेक प्रश्नांची उत्तरं देणारा ठरणार आहे. म्हणूनच पुढे जाण्यापूर्वी या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या आराध्य देवतेचं नाव श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तुमची एक कमेंट आणि श्रद्धा तुमच्यासाठी यशाचे दरवाजे उघडू शकते. आजच्या दिवसाच्या पंचांगाबद्दल बोलायचं झालं तर आज चैत्र शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी आहे. ही तिथी संध्याकाळी 4:15 असेल आणि त्यानंतर अष्टमी तिथीला प्रारंभ होईल. आज मृगशिरा नक्षत्र असून संध्याकाळी 7:55 आर्द्रा नक्षत्र सुरू होणार आहे. ग्रहांच्या स्थितीकडे नजर टाकली तर आज सूर्यदेव मीन राशीत विराजमान आहेत, तर चंद्रदेव आज मिथुन राशीत प्रवेश करणार आहेत. तुमच्या राशीचा स्वामी शनिदेव सध्या मीन राशीत आहेत, तर मंगळ आणि बुध तुमच्या स्वतःच्या म्हणजेच कुंभ राशीत गोचर करत आहेत. राहू सुद्धा तुमच्याच राशीत आहे आणि केतू सिंह राशीत भ्रमण करत आहे. ही ग्रहांची स्थिती तुमच्या आयुष्यात नेमकी काय उलथापालट घडवणार आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पण लक्षात ठेवा, आज दुपारी 12 ते 1:30 या वेळेत राहू काळ असेल, त्यामुळे या काळात कुठलंही महत्त्वाचं किंवा शुभ कार्य करणं टाळा, जेणेकरून तुमच्या कामात कोणतेही अडथळे येणार नाहीत. कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचे नवे मार्ग मोकळे करणारा ठरणार आहे. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्याचा हा काळ आहे. आज तुमची धार्मिक कार्यांमधील रुची वाढेल आणि दानधर्म केल्यामुळे तुम्हाला एक वेगळंच मानसिक समाधान लाभेल. समाजात तुमचं वर्चस्व वाढणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या वाणीवर आणि वर्तनावर थोडा संयम ठेवावा लागेल. आज एखादी प्रभावशाली व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल, जिचा सल्ला तुमच्या करिअरला एक नवी दिशा देऊ शकतो. हा काळ सकारात्मक ऊर्जेचा आहे. कुंभ राशीचे लोक मुळातच कष्टाळू असतात, पण आज तुम्हाला फक्त कष्ट करून चालणार नाही, तर योग्य दिशेने प्रयत्न करावे लागतील. कामाच्या ठिकाणी घाई गडबड करण्याऐवजी शांत डोक्याने निर्णय घ्या. आज तुमची महत्त्वाची कागदपत्र आणि फाईल्स व्यवस्थित सांभाळून ठेवा, कारण कामाचा व्याप वाढल्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता आहे. पण काळजी करू नका, आज तुमचे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सुटतील आणि तुमचे स्वप्न सत्यात उतरताना तुम्हाला दिसतील. मित्रांनो, आता एक खूप महत्त्वाची गोष्ट. आज तुम्हाला एक असा संकेत मिळणार आहे जो तुमचं संपूर्ण भविष्य बदलू शकतो. व्यवसायात आज तुम्हाला काही नवीन लोकांशी जोडले जाण्याची संधी मिळेल. जर तुम्ही नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस उत्तम आहे. अचानक एखादा ईमेल किंवा फोन कॉल येईल, ज्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण त्यातूनच मोठ्या फायद्याची संधी दडलेली असू शकते. तुमच्या आर्थिक बाबींमध्ये आज मोठी सुधारणा दिसून येईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकाला आनंदी ठेवण्याच्या नादात स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याशी तडजोड करू नका. स्वतःसाठी वेळ काढा. जर तुम्हाला आत्तापर्यंतची माहिती उपयुक्त वाटत असेल तर या व्हिडिओला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून भविष्यातील असेच महत्त्वाचे संकेत तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. नोकरी करणाऱ्या माझ्या कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींसाठी आज ऑफिसमधील वातावरण अत्यंत सुखद आणि सहकार्याचं राहील. तुमच्या कामातील परफेक्शन पाहून तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील. इतकंच नाही तर तुम्हाला नवीन नोकरीच्या ऑफर देखील मिळू शकतात. जे लोक बेरोजगार आहेत किंवा नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी आजचा सूर्योदय नवी उमेद घेऊन आला आहे. कष्टाला कष्टाची जोड द्या, यश तुमचंच आहे. आज तुमच्या प्रतिभेचे दर्शन घडवण्याची वेळ आली आहे. स्वतःला सर्जनशील बनवा आणि समोर येणाऱ्या प्रत्येक आव्हानाचा धैर्याने सामना करा. लक्षात ठेवा, परिस्थिती तुमच्या अनुकूल होत आहे, फक्त तुम्हाला आत्मविश्वासाने पाऊल टाकायचे आहे. कुंभ राशीच्या कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर आज घरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असेल. पती पत्नीमधील नाते अधिक घट्ट होईल. जर तुमच्या मनात जोडीदाराबद्दल काही गैरसमज असतील तर आज ते दूर होतील. जे तरुण अविवाहित आहेत त्यांच्या आयुष्यात आज कोणातरी खास व्यक्तीची एंट्री होऊ शकते. प्रेम संबंधांचे रूपांतर विवाहात करण्यासाठी आजचा काळ अत्यंत अनुकूल आहे.
कौटुंबिकातील ज्येष्ठांचं मार्गदर्शन तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवेल. मुलांच्या बाबतीत एखादी चांगली बातमी कानावर पडू शकते, ज्यामुळे संपूर्ण घर आनंदाने भरून जाईल. महिलांसाठी तर आजचा दिवस सुवर्ण संधी घेऊन आला आहे. तुमच्या मनातील सुप्त इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच चमक येईल. जर तुम्ही एखादा छोटा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस श्री गणेशा करण्यासाठी उत्तम आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस विशेष महत्त्वाचा आहे. तुमचा आत्मविश्वास वाढलेला असेल आणि अभ्यासात तुमचे मन एकाग्र होईल. जे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांना आज काही सकारात्मक संकेत मिळू शकतात. स्पर्धेत उतरण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. फक्त एकच लक्षात ठेवा, यश मिळवण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. तुमची मेहनतच तुम्हाला फळ देणार आहे. राजकारण आणि सामाजिक क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस पद आणि प्रतिष्ठा वाढवणारा ठरेल. तुमच्या मते समाजाला पटतील आणि तुमचा मान सन्मान वाढेल. आजचा तुमचा शुभ अंक 2 आणि 4 असणार आहे, तर शुभ रंग भुरा म्हणजेच चॉकलेटी आणि खाकी राहील. या रंगांचा वापर केल्यास तुम्हाला दिवसभर सकारात्मक वाटेल. आता वळूया आजच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, तो म्हणजे आजचा विशेष उपाय. कुंभ राशीच्या लोकांनो, आजच्या दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी भगवान गणेशाची आराधना करा. गणपती बाप्पाच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर शुद्ध गाईचं तूप लावून दिवा लावा. त्यांना हिरवी दुर्वा आणि पांढरी फुले अर्पण करा. मोदकां किंवा लाडूंचा नैवेद्य दाखवा आणि ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा एक माळ जप करा. शक्य असल्यास गणेश अथर्व शीर्षाचे पठण करा. यामुळे तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील. तसेच आज मुंग्यांना साखर मिश्रित पीठ खाऊ घाला. यामुळे तुमचे ग्रह मजबूत होतील आणि धनप्राप्तीचे मार्ग सुकर होतील. शेवटी इतकंच सांगेन की काळ बदलत आहे आणि तो तुमच्या बाजूने झुकत आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक रहा. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक संकट आता दूर होणार आहे, कारण नशिबाची साथ तुम्हाला लाभली आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा, आनंदाचा आणि समाधानाचा जाओ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या अनुभवांबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि ज्यांची कुंभ रास आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमची सोबतच आम्हाला प्रेरणा देते. पुन्हा भेटूया अशाच एका मार्गदर्शक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद आणि जय श्रीकृष्ण. श्री स्वामी समर्थ.